राज पाटील ब्लॉगर बघा एक्झॅक्टली काय करतात तिकडे. कॅमेरामॅनने त्यांना कव्हर केलंय. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, लक्षात ठेवा. ऑर्गनायझिंग टीमने सूचना नुकतीच केलेली आहे. सुप्रसिद्ध उद्योजक गोरपे गावचे आमचे बंधू निकेशदादा भोईर यांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात नेवाळी संघाला. पण दरम्यान फटका फार सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. क्लासिकल शॉट, कव्हर बाउंड्री यांच्याकडे, चौकार. चौकार आलाय. पुन्हा एकदा कव्हरला फटका. फार सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी देखील थ्रू दी कव्हर जो फटका एक्झिक्यूट केला होता अतिशय दर्जेदार होता. सामना क्रमांक आपण पाहत आहोत. द्वितीय फेरीतील दुसरा सामना. पर 11 जयबोले क्रिकेट संघ नेवाळी बनाम गावदे क्रिकेट संघ एलेक्स 11 खोनी ब. ही मॅच आपण पाहत आहोत. एलेक्स शर्मा प्रोप्रायटर आमचे विजयदादा फुलोरे. अजयदादा फुलोरे यांना आपण पाहतो नेहमी या संघाला ते पुरस्कृत करत असतात. सोडून दिला यावेळेस बॉल. लेफ्ट व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंप सोडून हा बॉल. अतिरिक्त धाव. नेक्स्ट मॅच क्वालिफायरची जी लढत असेल ती 3 षटकांची असणार आहे, लक्षात ठेवा. या पुढील सामना ज्यामध्ये आपण पाहिलं तर गावदे क्रिकेट संघ बेतवडे ब पोहोचला गेलाय. यावेळेस हा चांगला बॉल आपण पाहतो. चांगली लाईन, लेंथ मध्ये परिवर्तन. तुषार गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. परत यार तुषार बॉलिंग मार्कवर. ओपनिंग पेअर रोहित आणि गौरवला आपण पाहत आहोत. लॉफ करायचा होता. चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. आजच्या पहिल्या रात्रीतील आपण पाहिलं तर सेकंड लास्ट मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आणखीन एक डॉट बॉल. जणू काही सराव सत्र सुरू आहे. गोलंदाज आणि विकेट किपर मध्ये आपण पाहत आहोत. फलंदाज बीट होतात. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आपण पाहत आहोत. परत यार ड्राईव्ह बॉलच बॅक. पावा पॅक समोर. थोडी मिस्टेक. बॉल मागे निघाला. आता बॉल अडवण्यासाठी मोठं चेस करावं लागतं फिल्डरला तिकडे. आणि फलंदाजांना त्याचा बेनिफिट झाला. जिथे एकही मिळाली नसते तिथे मात्र आपण पाहतो 2 धावा अंकित केल्या जातात. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान कंप्लीट झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 9 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. 9 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धावफलक. बॅटिंग करत असताना एलेक्स 11 गावदे खोनी ब. षटक क्रमांक दुसरा आणि दुसरा षटकाची जबाबदारी गोलंदाज नयनवरती सोपवली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या. द्वितीय फेरीतील द्वितीय सामना आपण पाहत आहोत. 8 संघांना इथे मात्र आपण पाहिलं तर संधी दिली गेली रेग्युलर फॉर्मॅटमधून प्रत्येकी दिवसामध्ये. आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहत आहोत
40+ फॉर्मॅटमधून 4 संघ हे तुम्हाला मॉर्निंग इव्हिनिंग सेशनमध्ये खेळताना पाहायला मिळतात. ठीक 4 वाजता उद्या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचे 40+. How was that? Loud appeal, impact, inline hitting, wicket. LBW, Plum LB. 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय फलंदाज बाद. लागणारा धक्का पहिला. गौरव ठोंबरे बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक पहिला गौरव ठोंबरेच्या स्वरूपात आता राकेश माळी 3रा क्रमांकावरती दाखल होतं मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. कोला टाकण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या समोर खेळला गेला. फिल्डर तिकडे तैनात आहेत, डीप मधून येतात मिड विकेटला. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 11 वरती आपण पाहतो. SP ग्रुप चषक 2026 फार सुंदर स्पर्धा आपण पाहतो. आजचे 15 तारीख पहिला दिवस या स्पर्धेचा बिगुल वाजला आणि येत्या 19 फेब्रुवारीला या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. ओ बॅकफुटला जाऊन स्क्वेअर द विकेट, जेंटल टच, बॅकवर्ड पॉइंट, ऍक्शन मध्ये सिंगल कंप्लीट. दुसरी वेगानं, ऍब्सोल्युटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो डबलला कन्वर्ट केले गेले. धावसंख्या पुढे टोटल 2 ने 1313. ओव्हर नंबर 2चा कॅच सुरू आहे. 4 षटकांचा हा मुकाबला आपण पाहतो, हा सामना आपण पाहत आहोत. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठे ना कुठे 35+ टोटल बनवणं गरजेचं आहे, कारण यापूर्वीचा 38 धावांचा सामना देखील शेवटच्या चरणापर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे 35+ टोटल स्कोरबोर्ड वरती फार गरजेची आहे. फुल टॉस, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि लेग बायशी कदाचित, येस इट इज लेग बायच्या स्वरूपात ही धाव. धावसंख्या पुढे टोटल आता 1 ने. धावफलक 14 वरती. फुलटॉस होता, मिस केला बॅटरने. एक्झॅक्टली काय करायचं होतं हे देखील कळालं नाही, पण दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज आढळले जरूर होते. मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत तर तमाम ऑनलाईन व्ह्युअर्सचं पुन्हा एकदा स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. आजची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये आज भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. निर्धाव षटक देखील आपण पाहिलं जे भूषण ठोंबरेनं हाताळलं या स्पर्धेतील पहिलं, ज्यामध्ये त्याने ओव्हर हॅट्रिक संपादित केली. 3 चौकार देखील फलंदाजांना मारताना आपण पाहिले. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर प्रत्येक सामना लो स्कोरिंग तो शेवटच्या चरणापर्यंत रंगताना आपण पाहिला. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. ॲक्युरेसी असणं गोलंदाजाकडे फार महत्वाचं आहे आणि ती अचूकता गोलंदाजाने टिकवली आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. दुसरं षटक नव्हे तर दुसरं सफल षटक कंप्लीट झालंय. फक्त 5 आल्या, 1 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14. नांदिवली 40+ आणि भाल 40+ मध्ये पहिली मॅच होता. ठीक 3:45 3 मधून 45 मिनिटांनी रिपोर्टिंग करायची आहे. 4 वाजता बॉल पडेल. त्यानंतर पुढील मॅच 40+ फॉर्मॅट मधून बुर्दुल 40+ आणि वसार 40+ मध्ये
ती मॅच 4:30 ला रिपोर्टिंग असेल, लक्षात ठेवा. 5 ला मॅच सुरू होईल आणि त्याच नंतर आपण पाहणार आहोत रेग्युलर फॉर्मॅट मधून 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू आणि बॅटचा तसा संपर्क नाहीये. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतो डॉट बॉल येतोय. बॅटची एज आहे, बॉल मागे. गुड फिल्डिंग. शॉट फाईन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक उपस्थित होते. अविनाशला आपण पाहतो. आज थंडी कमी आहे तरी देखील नेव्हाळ्याचे 12th मध्ये थोडे थंड पडलेत, सुन्न झालेले आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विनायक, चांगला बॉल, नॅस्टी बाउन्सर. येस, इट इज आउट. बॅटला हलकस चुंबन घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. काम केलंय तमाम. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. यावेळेस इनफिल्डच्या वरनं उडवलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक, अखेर एकानं बॉल अडवलाय, पण कॉलिंग तिकडे फार महत्वाची होती, ती कमी आपल्याला पाहायला मिळाली. 2 क्षेत्ररक्षक होते तिकडे. अगदी आपण पाहिलं तर हरीश जाधव आणि योगेश जाधवला, पण अखेर चेंडू अडवला आणि फेकलाय. तत्पूर्वी मात्र आपण पाहत आहोत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा इथे एकवटल्यात. धावसंख्या 2 ने पुढे टोळे 17. 17चा खतरा कोणाला असेल ते पाहायचं आता या मॅच मध्ये. 17 का खतरा आप सिर पर मंडरा रहा है बल्लेबाजी करती हुई टीम पर, क्योंकि विकेटें उन्होंने ज्यादा गवाई है और यहाँ से दबाव होगा अब उन पर, थोड़ा प्रेशर असणार आहे. ओहो, व्हाईट बॉलचा इशारा स्क्वेअर लेग अंपायरचा आपण पाहतात. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाही आहे तुमच्याकडे सचिन. Sir, no more arguments. Umpire decision will be final. बोनत तयार होता पुन्हा एकदा. धावसंख्या झालेल्या त्या एकंदरीत 18. 1 फॉर द ओव्हर देखील. येस, जेपी सरांचा इशारा आपण पाहतो. 1 फॉर द ओव्हरचा देखील त्यांनी कॉल केलाय. अठरा धावफलक 18. यावेळेस मात्र आपण पाहतोय वेगवान प्रचंड गती आणि त्याच वेळेला दिशेवरती नियंत्रण. चांगली गोलंदाजी आपण पाहत आहोत. काय स्पेल आपल्याला पाहायला मिळतो आज गोलंदाजांचा. आज मात्र ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन ठरली आहे. आज हे क्रीडांगण गोलंदाजांसाठी जबरदस्त ठरलंय, अद्भुत ठरलंय. या खेळपट्टीनं दिली गोलंदाजांची साथ. बॉल हवेमध्ये,
कॅच घेण्याचा प्रयत्न थोडा अयशस्वी ठरला. लास्ट मोमेंटला मात्र बॉल तिकडे कलेक्ट करता आला नाहीये. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. जणू काही दीर्घायुषी हो असा शुभ आशीर्वाद दिला गेलाय. 3 ओव्हरचा दरम्यान खेळ ते संपुष्टात आल्यानं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20. वेळ देखील तुमचा इथे संपतोय. लक्षात ठेवा टीम परी 11 जय बोले नेवाळी फिल्डिंग त्वरित लावून घ्या, कारण ठीक 14 मिनिटांनी 40 सेकंदांचा वेळ 3 षटकं संपन्न करण्यासाठी आपण घेतलेला. बॅटिंग अनालिसिस आपण पाहिलं तर अद्याप तरी कोणत्या फलंदाजाला दुहेरी आकड्यामध्ये धावा बनवता आला नाही. 8-0, 5-0-4 आतापर्यंत अशा फलंदाजांनी धावा बनवल्यात. आणि गोलंदाजांचा विचार केला तर तिन्ही स्पेल गोलंदाजांचे भन्नाट राहिले, ज्यामध्ये अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा होता अनालिसिस बॅटिंग आणि बॉलिंग डिपार्टमेंटचा, जो MTC लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती प्ले केला गेला. हेमंत लास्ट ओव्हर, बॉल उडवलाय डीप मध्ये, कव्हरला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता. कव्हर मध्ये टिपलाय चांगला झेल आणि आणखीन एक फलंदाज होतोय फेल. लागलाय धक्का चौथा, चले जाऊचा नारा दिलाय फलंदाज बाद. गणेशने आताच तुम्हाला सतर्कतेचा इशारा दिलाय, कारण 14 तारीख होऊन गेली आहे. आता रिप्लाय मिळेल की नाही तुम्हाला त्याचा काही नेम नाही. खर्च अफाट झालाय मागील 7 दिवसांमध्ये. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती फक्त आपण पाहतो. आणि आणखीन एक विकेट. सध्या बॅटर समीर देखील मैदानाच्या बाहेर येतोय. नाचते नचाते सबको डीजे गणेश. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मागे झाला डीप मध्ये. फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड स्टॉप. 2 धावा रोखल्यात मी म्हणेन इकडे आपल्या संघासाठी. जरूर त्याने तिसरी घेण्याचा प्रयत्न होता जरूर, पण 2 वरती तिकडे समाधान मानावं लागतंय. दमले थकले जर आमचे आयोजक देखील थोडी विश्रांती घेत होते. स्मॉल नॅप. 22-22 जालिंदर ऑन स्ट्राईक. नीरज मुरान ऑन साइडला. मोठा फटका. ओ फिल्डर होते, त्यांच्या मस्तकावरती मिळाली दस्तक. लॉंग ऑन पलीकडे. इट्स अ ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार. षटकार, डबल, रन आउट, विकेट. त्यानंतर आणखीन एक मोठा फटका इन टू दी गॅप. नो चान्स फॉर एनी फिल्डर. कोणताही क्षेत्ररक्षक हलणार नाहीये. गोळीच्या वेगानं निघालाय बॉल. काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. SP ट्रॉफी, चौकार. गोळीच्या वेगानं निघाला. काऊ कॉर्नरच्या बाहेर. वॅकंड एरिया शोधलाय. मागील 2 बॉलवरती आलेल्या 10 धावा कुठे ना कुठे खेळाच्या उत्तरार्धामध्ये थोड्या का होईना महागड्यात ठरतील. जरूर टीम
पर 11 जय बोले नेवाळीला बिकॉस बॉलिंग अटॅक तगडा आहे. कोणीकडे देखील बॉल हवेमध्ये विकेट मे अनुमानच लावता आला नाही फिल्डरला, अंदाजच लावता आला नाही फिल्डरला की एक्झॅक्टली कुठे जायचं, त्याला कळालंच नाही आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळाला. जेपी येस, या 3 धावा असतील. सरांचा इशारा आलेला आहे पंचांचा की 3 धावा आणि त्यानंतर मात्र आपण पाहत आहोत डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 35 आणि 36 टार्गेट उभं केलं खेळाच्या पूर्वार्धामध्ये. बॅटिंग करत असताना गावदेवी LX11 कोणी बन पर 11 जय बोले नेवाळी समोर. काय घडेल याचा आनंद आपल्याला जर घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे बस संघ कर्णधार आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचंय. उत्तरार्धामध्ये करत असणारे ती 4 षटकांमध्ये 36 धावांची. प्रदीक्षित पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं देखील. चोवीस बॉल आणि विजयासाठी 36 ची गरज असताना पहिल्याच बॉल प्रथम संपर्क बॅट सोबत कदाचित पंच ते दर्शवतात. फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ बॅट. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की LBWचं डिसिजन पंचांसाठी देखील खूप क्रुशियल असतो बिकॉज विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड बॅटची एज आहे का, हाईट फॅक्टर किती आहे, इम्पॅक्ट इन लाईन आहे का, विकेटवरती बॉल लागेल का, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना काही सेकंदांमध्ये त्यांना तो निर्णय द्यावा लागतो आणि त्यामुळे सर्वात कठीण डिसिजन LBWचा मानला जातो. 23 बॉल 35 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 21. जबाबदारी फ्रंटलाईन बॉलरवरती पुन्हा सोपवली आहे. गौरव ठोंबरे बॉलिंग मार्कवर. राहुल आणि अविनाश
ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पुन्हा एकदा सलामीची प्रारंभी जोडी. स्वीप करण्याचा प्रयत्न, मागे जात असताना पॉपिंग क्रीजमध्ये फार मागे गेले होते. डेपनेसचा वापर केला क्रीजच्या आणि तत्पूर्वी सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक 1 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा 2. 2 रन्स ऑन दी बोट. बरं यार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कडा. हो, गुड फिल्डिंग इन शॉर्ट थर्ड. शॉर्ट थर्डला बॉल अडवलंय. अजय फुलोरे यांना आपण पाहत आहोत. गुड फिल्डिंग. विजय फुलोरे मला वाटतं थोडे इंजर्ड आहेत. शॉर्ट हेलिकॉप्टर ड्राईव्ह करते समोर, डीप मध्ये लॉंग ऑफ, सिंगल मेल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता आपण पाहत आहोत एकंदरीत 4. आणि आता इथे एक्झॅक्टली काय घडलंय, थोडं हास्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. डगआउट मधून पहिलेच आवाज दिला, होय बचके रे. 4 रन झालेल्या धावफलकावर. 4 सिंगल मागील 4 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये गौरव ठोंबरेने फार चांगली गोलंदाजी करून दाखवली. अद्याप तरी मार्जिन ऑफ एरर त्याचं कमी राहिलंय आणि त्यामुळे सक्सेस रेट त्याचा जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव ठोंबरे, पुढचा बॉल. बिग शॉट स्लॉट मध्ये दिल्यावरती सोडणार नाहीये. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहत आहोत. फलंदाज राहुलच्या बॅटमधनं हा येतोय पॉवर पॅक्ट षटकार. ऍक्शन रिप्ले बघू शकता स्क्रीनवर. बॉलर्स रिॲक्शन, षटकार ठोकल्याच्या नंतर गौरव ठोंबरेची रिॲक्शन कैद केली. एक्सप्रेशन अँगल मधून दाखवलं गेलं. दोन्ही हात त्याचे डोक्यावर आणि त्यानंतर त्याला रिअलाइज झालं की त्याची मिस्टेक होतीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त होण्यासाठी एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. 10 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पाठलाग करायचा 36. आता 26 ची गरज आहे मॅच मध्ये आणि 19 चेंडूचा खेळ शिल्लक. टोला टाकण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा पटलावरती विदाउट एनी लॉस. कोणती विकेट गमावली नाहीये. बॅटिंग करताना खेळाच्या उत्तरार्धात पर 11 जय भोले नेवाळी. टीम कोणी लक्षात ठेवा, स्टॉप वॉच ऑन आहे इथे. आणि जर का तुमचा देखील वेळ अतिरिक्त खर्च झाला तर लास्ट ओव्हर मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर तुमचा वाढेल. पहिलाच बॉल. हाऊ वॉज दॅट? लाऊड अपील, नॉट आउट. बॉल मागे, फिल्डर तिथे आहे. 2 मिळाला. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 वरती समाधान मानावं लागेल. तिसरीचा प्रयत्न कदाचित केला असता तर फायद्यात ठरला असता. लेग 22च्या स्वरूपात ही धाव. धावफलक पुढे 2 ने 12. 12 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. हे महत्वाचं आहे. टार्गेट 36 आहे आणि 12 झालेल्या आहेत. सतरा बॉल आणि 24 धावांची गरज. ऑन पेपर जरी इक्वेशन सोपं वाटत असलं तरी देखील या खेळपट्टीवरती काय घडेल असं नेम लावणं थोडं कठीण आहे. प्रेडिक्शन करणं थोडं कठीण. बॉल तयार. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. सिंगल इकडे देखील मिळेल. चेंडूने बॅटचा हवा तसा संपर्क नाहीये.
एकच धाव इथे प्राप्त केली जाते. लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव. धावसंख्या पुढे रोडल 13. षटक क्रमांक दुसरा पण पाहत आहोत आणि गोलंदाजी मार्कवर भूषण ठोंबरे ज्यानं या स्पर्धेतला आतापर्यंतचं एकमेव निर्धाव षटक हाताळलंय, ज्यामध्ये ओव्हर हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहे. त्यामुळे मी उल्लेख केला की गोलंदाजी अटॅक जबरदस्त आहे. अलेक्स 11 गावदे खोनी बॉल हवे मध्ये मिस टायमिंग विकेट टेकिंग बॉलर आहे भूषण आणि त्याने विकेटचा रकाना आपला भरलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय. 36 सपाटला करत असताना बॅटिंग करताना पर 11 जयबोले नेवाळीला. प्रतीक्षित पाटील उद्योजक बेतवडे यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर बेतवडे ब संघाचे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेमध्ये, ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलंय. गावदेवी बेतवडे ब या नावाने आपण पाहतो संघ खेळतोय. आणि प्रतीक्षित पाटील उद्योजक बेतवडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी 2000 आहेत. अपील पुन्हा एकदा मोठी झाली आहे आणि बॅटकेट आहे पंच दर्शवतात. फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ बॅट, पहिला संपर्क बॅट सोबत झालाय. विकेट हॅट्रिकसाठी पिंट्या फोर्जी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. गावदेवी अलेक्स 11 कोणीला मोरतियार ऑन साईडला ओव्हर द विकेटनं अटॅक केला होता. मिड विकेटला फिल्डर धावतायत आणि हातातून निसटलाय बॉल. आता लावलेत हात डोक्यावर आणि त्याचा परिणाम मात्र आपण पाहतोय. संपूर्ण संघाला भुगतावा लागेल. चेंडू सीमा पलीकडे मिस फिल्डिंगचा चौकार. तेरा बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 13 बॉल 18चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहत आहोत. रिव्हर्स खेळलाय. ओ कॅच ड्रॉप. गुड स्टॉप. बॉल अडवलंय, महत्वाचं आहे. शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव. एक षटक क्रमांक दुसऱ्या दरम्यान झालंय कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धाव पडल्यावरती 2 ओव्हर नंतर जर आपण कम्पेअर केलं तर पहिल्या डावामध्ये फक्त 14 होत्या, पण या डावामध्ये तर 19 आहेत. त्यामुळे पारडे जड आहेत. सध्या तरी या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये परी 11 जयबोले नेवाळीचं 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या धावा त्या 17. समाप्तीनंतर 19 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आता 17 धावांची गरज ह्या मॅच मध्ये. 12 बॉल 17चं समीकरण. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 3 विवेक ठोंबरे. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये जवळपास कोणी नाहीये. येण्याचा प्रयत्न सुरू आहे पण ते अनुमान मात्र तिकडे लावता आला नाही आणि त्याच दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला
आणि 2 धावा अंकित करण्याचा प्रयत्न सफल राहिला. धावसंख्या पुढे आता टोटल आता 21 वर आपल्याला पाहायला मिळते. समीकरण तेवढं कठीण नाहीये पण सोपं होऊन देत नाहीयेत गोलंदाज, तेच आपल्याला पाहायला मिळते वारंवार. प्रत्येकी गोलंदाजांना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आज. या खेळपट्टीनं भरपूर साथ दिली ती गोलंदाजांना. गोलंदाजांसाठी नंदनवन ठरली खेळपट्टी, कारण लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील शेवटच्या चरणापर्यंत रंगल्या. महत्त्वपूर्ण सामना आपण पाहिला तर पहिल्या फेरीतील चौथा फक्त 24चं टार्गेट होतं एलेक्स इलन खोनी समोर, तर देखील सामना कुठपर्यंत गेला होता. हेच क्रिकेट आहे. 11 बॉल 15. बिग शॉट सरळ बॅट समोर लॉप केलाय. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. बिग शॉट. ते गणेश जबरदस्त बेमिसाल टायमिंग ज्या प्रकारे फलंदाजाकडे त्याच प्रकारे डीजे गणेशने देखील दाखवलंय. थाळमे ऑन साईडला काय पॉवर पॅक फटका आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क ज्या क्षणी झाला त्या क्षणी आवाज आला टक, आणि तिथे मोहर लागली गेली. षटकाराची धावसंख्या 27. येणारे 10 बॉलानं विजयासाठी आता 9 धावांची गरज या मॅच मध्ये. 10 चेंडू 9 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा यावेळेस देखील इट्स अ बिग 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 सिक्सर. नऊ चेंडू 3 धावांची गरज. एक्सप्रेशन बघू शकता गोलंदाजाचे, हे चेहऱ्यावरती आलेले हावभाव सर्व काही सांगून जात आहेत. आणि सेलिब्रेशन सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅटर हरे जाधवच्या माध्यमातून त्याला आनंद झाला षटकार आल्याच्या नंतर, कारण सलगचा दुसरा ठोकला. स्ट्रायकर एंडवरती बॅटर अविनाशनं षटकार. कदाचित तिसरा येतोय की काय, फिल्डर तिथे आहेत, योग्यरित्या झेल संपादित केलाय. आणि विकेटचं पतन दरम्यान धक्का लागलाय दुसरा, पण सामना पूर्णपणे खुला झालाय पर 11 जय बोले नेवाळीसाठी. चिंडवणे आता मात्र विजयासाठी आपण पाहिलं तर 3 धावांची गरज असेल. सामना जरूर सोपा झालाय. सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना पर 11 जय बोले क्रिकेट संघ निवाळीसाठी. यानंतरचा सामना 3 षटकांचा गावदी क्रिकेट संघ बेतवडे आणि त्यांना फाईट करे इथून विनिंग टीम. तीन धावांची फक्त गरज आहे. आणि अगदी आपण पाहिले तरी या मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत बनवली आपली पर 11 जय बोले नेवाळी संघानं. सॉफ्ट हँड फक्त डिफेन्सिव्ह अप्रोच, आणि इथे बघा काय घडलंय. ऊपर वाला जब भी देता देता छप्पर फाडके. 2 मिळाल्या. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या समांतर. या संपूर्ण स्पर्धेचे अगदी आपण पाहिलं तर सीईओ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो राकेश दादा पाटील. खरं तर साईनाथदादा पाटील आणि रविदादा पाटील यांनी आम्हाला नक्कीच मगाशी सांगितलं होतं की राकेश पाटील नावाचा घटक जर का स्पर्धेतून बाहेर आला तर मात्र या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणं फार कठीण आहे. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामागे ज्याचं बहुमूल्य योगदान असतं, ज्याची अफाट मेहनत असते, ते म्हणजे राकेश पाटील. क्रीडांगणाची देखभाल असो, संघ गोळा करणं असो,
समालोचकांना वेळेवर बोलवणं, पंचांना वेळेवर बोलवणं, लाईव्ह टीम बरोबर अपडेट घेणं, या सगळ्या गोष्टींपासून ते मंडप डेकोरेशन पासून बॅनर कटआउट ते लाईट्स अरेंज करणं, या प्रत्येकी गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बहुमूल्य योगदान या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये असतं. आमचे CEO राकेश दादा पाटील यांचा पुन्हा एकदा आपण कौतुक करूया स्पर्धेच्या वतीनं. आडव्या बॅटने कडवा प्रहार करायचा जरूर होता, पण तो अंगलटी आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल टिपला गेला विकेटचं पतन दरम्यान. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 35 for 3. येणारे आता 6 बॉल आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. विजयासाठी आपण पाहिलं तर 1 धावेची गरज आहे मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी परी 11 जय बोले नेवाळीला 8 संघ खेळले, त्यामधून 4 पुढे आले. गावदेवी भाल ब, गावदेवी बेतवडे ब, परी 11 जय बोले नेवाळी आणि ॲलेक्स 11 गावदेवी कोणी ब. आणि त्यातून आता मात्र एक संघ पुढे आला, तो बेतवडे ब. आता इथून जो संघ जिंकेल तो दुसरा ठरेल. 6 चेंडू 1 धावेची गरज. क्लोज फिल्डिंग, वेगवान गोलंदाज साहिल. फटका चांगला आहे, फिल्डर तिकडे आहेत आणि सामना संपलाय. 1 धाव करायची होती आणि ती धाव कंप्लीट केली. 36 सक्सेसफुली चेस डाऊन बाय टीम परी 11 जय बोले नेवाळी.